चला आज मला बनवायची आहे मलाई पनीर, पण त्याआधी ना उद्या इडली बनवायची, त्याच्यामुळे डाळ आणि तांदूळ भिजत घातले. त्याच्यानंतर खोबरं, कांदा आणि टोमॅटो मस्त तव्यावर भाजून घेतलं आणि पीठ मळून घेतलं. तेवढ्यात स्वराजचे पप्पा आले होते आणि येताना मस्त पाणीपुरी घेऊन आलते, मग ते खाऊन घेतलं. त्याच्यानंतर जे काही वाटण काढून ठेवलं होतं त्याच्यात थोडेसे कच्चे काजू टाकले आणि परत वाटून घेतलं. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल, लसूण आणि जे काही वाटण केलं तर ते टाकलं. धने पावडर, लाल तिखट आणि ग्रेव्ही पनीर मसाला टाकलेला. त्याच्यानंतर थोडीशी हळद पण टाकलेली आणि कच्चेच पनीर मी वापरते. कच्चेच पनीर खूप छान लागतं. ते मस्त मध्ये मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ आणि वरून परत मसाला टाकला आणि मस्त अशी भाजी झाली होती. आम्ही तिघं मायलेकरांनी मस्त जेवण करून घेतलं आणि जो काही राडा पडला होता ना मग तेच आवरायला घेतला. टोपलोभर अशी भांडी पडली होती ती घासून घेतली आणि लगेच मांडणीला लावायला घेतली. सकाळी जर उठलं ना एकदम फ्रेश वाटतं, त्यामुळे हे सगळं करून घेतलं. थोडंसं किचन ओटा पण घाण होता म्हणून ते पण क्लीन करून घेतला आणि क्लीन केल्याच्या नंतर असं काही दिसते. कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.